व्हिटॅमिन B12 हे शरीरासाठी खूप महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे. रक्तातील हिमोग्लोबिन, मज्जासंस्था, मेंदूची कार्यक्षमता, पचनसंस्था, हार्मोन्स, ऊर्जा उत्पादन यासाठी B12 अत्यंत गरजेचं आहे. पण हे व्हिटॅमिन कमी झालं तर शरीरावर हळूहळू खूप गंभीर आणि कधीकधी कायमस्वरूपी वाईट परिणाम होतात. B12 कमी झाल्यावर शरीरात होणारे गंभीर परिणाम. पहिला महत्त्वाचा म्हणजे मेंदू आणि पचनसंस्थेवरती परिणाम होतो. B12 हे नर्व सेल्ससाठी सर्वात महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे. त्यामुळे कमी झाल्यावर हात-पायांना मुंग्या येतात, जळजळ वाढते, शॉक बसल्यासारखं वाटतं, चालताना तोल जाऊ लागतो, स्मरणशक्ती कमी होते. त्याचप्रमाणे गोंधळ निर्माण होतो, मेंदू धूसर होऊ लागतो, म्हणजे तो व्यवस्थित कार्य करू शकत नाही. त्याचप्रमाणे चिडचिड, राग, चिंता, नैराश्य येतं. गंभीर अवस्थेत अल्झायमरसारखी लक्षणेही दिसतात. न सावरता येणारी नर्व डॅमेज होऊ शकते. रक्तावर आणि हिमोग्लोबिनवरही परिणाम होतात. जसं की ॲनिमिया होतो, शरीर दुर्बल होतं, श्वास घ्यायला त्रास होतो, पटकन दम लागतो, हृदय वेगानं धडधडतं, त्वचा पिवळी दिसते. त्याचप्रमाणे वारंवार चक्कर येते. DNA सेल तयार होण्यावरती परिणाम होऊ शकतो, म्हणजे शरीरामध्ये त्या तयार होण्यास अडथळा निर्माण होतो. यासारखे अनेक गंभीर परिणाम होतात. जसं की B12 हे सेल्स डिव्हिजनसाठी लागतं, त्यामुळे ते जर कमी झालं तर शरीरातील ऊतींची दुरुस्ती मंदावते, जखमा हळू भरतात, केस पातळ होतात, अकाली पांढरे होतात, नख तुटतात, पचनसंस्थेवर आणि हार्मोन्सवरही परिणाम होतात. B12 जर कमी झालं तर पचन कमजोर होऊ लागतं, त्यामुळे भूक कमी लागते, मळमळ, पोटात गॅस होतात, आम्लपित्त होतं, कब्ज होतात किंवा जुलाब होतात, वजन अचानक घटतं किंवा वाढतं, हार्मोन्सचं असंतुलन होतं. यासारख्या समस्या दिसून येतात, तेव्हा याकडे दुर्लक्ष करून बिलकुल चालणार नाही. तसेच शरीरही खूप अशक्त होतं. हृदयावर आणि रक्तवाहिन्यांवरतीही परिणाम होतात. B12 कमी झाल्यावर होमोसिस्टीन वाढतं, जे शरीरासाठी धोकादायक असतं. हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो, BP असंतुलित होतो, रक्त गोठण्याची समस्या वाढते. गर्भवती महिलांमध्ये, मुलांमध्ये ही समस्या जाणवते. गर्भवती महिला B12 कमतरतेत असतील तर गर्भाची वाढ मंदावते. जन्मानंतर मुलामध्ये विकासाचा दर मंद होतो. न्यूरल ट्यूब डिफेक्ट्सचा धोका वाढतो. मुलांमध्ये बोलण्याचा, चालण्याचा विकास उशिरा होतो. त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होतात. जास्त चिंता वाढते, पॅनिक अटॅक येऊ शकतो, डिप्रेशन तीव्र होऊ शकतं, झोप लागत नाही किंवा झोप कमी लागते किंवा येतही नाही, आत्मविश्वास कमी होतो, सामाजिक जीवनापासून दूर जाण्याची इच्छा होते. B12 कमी होण्याची सर्वसाधारण तक्रारी या लोकांमध्ये ही लक्षणे दिसून येतात. जसं की पनीर, दूध, दही न घेणारे शाकाहारी व्यक्ती, पचन कमजोर असणारे व्यक्ती, 40 वर्षानंतरची व्यक्ती, सतत गॅसची समस्या असणारी आणि त्यावरती औषधोपचार घेणाऱ्या व्यक्ती, थायरॉईड, मधुमेहाचे रुग्ण, PCOS किंवा PCOD असलेल्या महिला यांच्यामध्ये ही समस्या दिसते. तसेच वजन कमी करण्यासाठी किंवा डायटिंग करणारे महिला, पुरुष यांच्यामध्ये दिसून येते. यासाठी काही ठराविक टेस्ट आहेत. त्या टेस्ट करून घेतल्या तर तुमच्या शरीरामध्ये असणारे B12ची कमतरता दिसून येते आणि त्यासाठी योग्य ते उपचारही केले जातात. त्याचप्रमाणे गोळ्याही दिल्या जातात. ॲनिमियाची तपासणीही केली जाते, इंजेक्शन दिले जातात. त्याचप्रमाणे हे सर्व उपचार केल्यानंतर तुमची पचन समस्या किंवा ॲसिडिटी सुधारली जाते आणि जर नाही सुधारली तर पुन्हा B12ची कमतरता दिसून येते. तेव्हा या टेस्ट केल्यानंतर तुमचं पचन सुधारण्यावर जास्त भर दिला जातो. तेव्हा योग्य वेळी योग्य उपचार घेतले तर तुमच्यामध्ये B12ची कमतरता भरून निघते आणि तुम्ही नक्कीच निरोगी होऊ शकता.